यवतमाळचं चौसाळा जंगल 15 मेला या जंगलात अर्धवट जळलेल्या अवस्थेत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता। मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की त्यावरून त्याची ओळख पटवणंही पोलिसांना कठीण जात होतं। पोलिसांनी परिसरातल्या बेपत्ता लोकांची यादी तपासली तरीही त्यातून कोणताच क्लू मिळत नव्हता। तेव्हा एका शाळेतला एक शिक्षक काही दिवसांपासून गायब असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनी त्या शिक्षकाच्या मित्रांचा माग काढून त्यांच्याकडे चौकशी केली। मित्राच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका फोटोवरून पोलीस या हत्येच्या मुळाशी गेले आणि या मिस्ट्री किलिंगचा छडा लागला। जंगलातल्या मृतदेहाशेजारी असलेलं बटण आणि अंडरवेअरच्या ब्रँडवरून तपास करत शिक्षकाची हत्या त्याच्याच मुख्याध्यापक पत्नीनं केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। तिनं आपल्याच शाळेतल्या काही विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचा धक्कादायक खुलासाही तपासात समोर आलाय। यवतमाळचं हे हत्या प्रकरण नक्की आहे काय? मुख्याध्यापिकेनं आपल्या पतीची हत्या कशी केली आणि फक्त 4 दिवसात या चक्रावणाऱ्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी कसा लावला, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 32 वर्षीय शंतनू देशमुख आणि त्याची 23 वर्षांची पत्नी निधी देशमुख। शंतनू सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता, तर निधी त्याच शाळेची मुख्याध्यापिका होती। वर्षभरापूर्वी या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता। लग्नानंतर हे दोघंही यवतमाळ जिल्ह्यातील दारवा रोडच्या सुयोगनगर परिसरात राहत होते। शंतनूला दारूचं व्यसन होतं। तो रोज त्याच्या मित्रांसोबत ठरलेल्या ठिकाणी दारू प्यायला जायचा। पण 13 मेला शंतनू अचानक बेपत्ता झाला। तो कुठे गेलाय याची कोणालाच माहिती नव्हती। शंतनू दारूच्या अड्ड्यावर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला दुसऱ्या दिवशी फोन केले, पण त्याचा फोन लागत नव्हता। शंतनूच्या या अचानक गायब होण्याबद्दल त्याच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली। पण काही मित्रांना शंतनूच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक इन्स्टा अकाउंट्सवरून मेसेज आले, पण त्याचा फोन लागत नसल्यामुळं मित्रांना जरा संशय आला। याच दरम्यान 15 मेच्या सकाळी चौसाळा जंगलात पोलिसांना एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला। मृतदेह अर्धवट जळलेला असल्यामुळं त्याची ओळख पटवणं पोलिसांना कठीण जात होतं। लोहारा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। कोणीतरी निर्घृण हत्या करून या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जंगलात आणून जाळला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाच्या आसपासचा परिसर पिंजून काढला। मृतदेहाशेजारी एका शर्टाचा तुकडा, बटण आणि अंडरवेअरचे जळलेले तुकडे पोलिसांनी जप्त केले, पण त्यावरून हा मृतदेह कोणाचा आहे हे कळणं अवघड होतं। पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या तसंच वाशिम, वर्धा, अमरावती या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता लोकांची माहिती घेतली, पण त्यावरून सुद्धा कोणतीच लीड मिळत नव्हती। मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून ही हत्या 2 दिवसांपूर्वीच म्हणजेच 13 मेला झाल्याचं पोलिसांना समजलं। तेव्हा 13 मेला किंवा त्याआधी बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू झाला। पोलीस स्टेशनमध्ये दाखल न झालेल्या बेपत्ता लोकांचाही शोध पोलीस घेत होते। त्यावेळी सनराइज स्कूल इथला शिक्षक शंतनू देशमुख हा 13 तारखेपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तो रोज त्याच्या मित्रांसोबत दारू प्यायला जायचा, पण तो त्यांनाही भेटत नसल्याचं खबऱ्यांकडून पोलिसांना समजलं। पोलिसांनी शंतनूचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षीरसागर, राजेश उईके आणि सुजित भांदक्कर यांची पोलिसांनी चौकशी केली। तेव्हा शंतनू आपल्याला 13 तारखेनंतर भेटलाच नसल्याचं आणि त्याचा फोनही लागत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया अकाउंट्सवरून तो आपल्याशी चॅट करत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली। त्यामुळं शंतनूची हत्या झाली असावी असा अंदाज लावणं पोलिसांना कठीण जात होतं। पोलिसांनी शंतनूचा फोटो त्याच्या मित्रांकडे मागितला, तेव्हा एका मित्राच्या फोनमध्ये शंतनूचा असलेला फोटो पोलिसांसाठी सगळ्यात महत्त्वाचा क्लू ठरला। मृतदेहाशेजारी सापडलेला शर्टाच्या कापडाचा तुकडा आणि बटण हे शंतनूच्या फोटोमधल्या शर्टशी मिळतं जुळतं होतं। यावरून तो अर्धवट जळलेला मृतदेह हा शंतनूचा असावा असा संशय पोलिसांना आला। पण त्याची हत्या कोणी केली या प्रश्नाचं उत्तर शोधायला पोलिसांनी सुरुवात केली। त्याच्या मित्रांची आणखी चौकशी केल्यावर आपण शंतनू बेपत्ता झाल्याची तक्रार द्यायला पोलिसात चाललो होतो, पण त्याची बायको निधीनं आपल्याला अडवलं असं मित्रांकडून पोलिसांना सांगण्यात आलं। पोलिसांनी लगेचच आपला मोर्चा निधीकडे वळवला। तिची चौकशी सुरू झाली, पण आपल्या पतीच्या मृत्यूबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये। तो व्हॉट्सअपवरून आपल्या संपर्कात असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं।
त्यासाठी तिनं त्यांचे व्हॉट्सअप चॅट्सही पोलिसांना दाखवले. यामुळं पोलीसही संभ्रमात पडले. 13 मेला जर शंतनूची हत्या झाली असेल तर त्याच्या फोनवरून त्याच्या बायकोला आणि मित्रांना मेसेज कसे येतात याचं कोडं काही केल्या पोलिसांना उलगडत नव्हतं. पोलिसांनी शंतनू आणि निधीच्या घराची झडती घेतली तेव्हा घरातली अंडरवेअर आणि मृतदेहाशेजारी सापडलेल्या अंडरवेअरचे तुकडे हे एकाच कंपनीच्या एकाच ब्रँडचे असल्याचं आढळून आलं. यावरून मृतदेह शंतनूचाच आहे याची पोलिसांना खात्री पटली. शंतनू बेपत्ता झाल्याची तक्रार करायला चाललेल्या मित्रांना निधीनं थांबवणं आणि चौकशीत संभ्रमात टाकणारी उत्तरं देणं यावरून पोलिसांचा निधीवरचा संशय वाढला आणि त्यांनी तिची कसून चौकशी केली. तेव्हा निधीनं आपल्या पतीच्या हत्येची कबुली देऊन त्याचं सगळं प्लॅनिंगही पोलिसांना सांगितलं आणि या थ्रिलर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. निधीनं शंतनूच्या हत्येचा खूप आधीपासूनच प्लॅन रचला होता. वर्षभरापूर्वी लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने ते दोघं आनंदात होते. पण शंतनूला दारूचं व्यसन होतं. तो रोज दारू पिऊन आपल्याला त्रास देत होता. काही महिन्यांपासून तो आपल्या फोनमध्ये असलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही आपल्याला देत होता. त्यामुळं त्याच्या या त्रासापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आपण त्याची हत्या करण्याचा प्लॅन आखला असं निधीनं पोलिसांना सांगितलं. हत्येचा सगळा घटनाक्रम सुद्धा तिच्या चौकशीत समोर आला. निधी ही सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होती. तेव्हा तिनं शाळेतल्याच आपल्या काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विश्वासात घेतलं. मी UPSC परीक्षेसाठी तुमच्या मुलांची तयारी करून घेईन, स्वतः त्यांच्याकडे लक्ष देईन असा विश्वास तिनं काही मुलांच्या पालकांकडे व्यक्त केला. UPSCतल्या फिजिकल फिटनेसच्या तयारीसाठी तिनं त्या मुलांना पहाटे 4 वाजता ग्राउंडवर बोलवायला सुरुवात केली. आपल्या मुलांसाठी स्वतः मुख्याध्यापिका इतकी मेहनत घेते याचं पालकांनाही कौतुक वाटलं आणि त्यांनीही मोठ्या विश्वासानं निधीकडं आपल्या मुलांना पाठवायला सुरुवात केली. ती सांगेल त्याप्रमाणे ही मुलं करत होती. मिशन UPSC 2030 अशा नावाचा एक ग्रुप तयार करून या विद्यार्थ्यांना आणि तिच्या पालकांना निधीनं आणखीनच जवळ केलं. पण निधीचं मिशन मात्र वेगळंच होतं, आपल्या पतीच्या हत्येचं, ज्याची कल्पना त्या मुलांच्या पालकांना अजिबात नव्हती. शंतनूच्या हत्येसाठी निधीनं 13 मेचा दिवस निवडला. गुगलवर सर्च करून विष कसं तयार करायचं याची माहिती तिनं घेतली. त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य गोळा केलं आणि मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवली. ही पावडर बनाना शेकमध्ये टाकून तिनं तो शेक शंतनूला प्यायला दिला. विषारी शेक प्यायल्यावर शंतनूचा काही वेळातच मृत्यू झाला. त्याची मृत्यूची खात्री झाल्यानंतर निधीनं आपला दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह केला. मध्यरात्री 2:30च्या सुमारास तिनं मिशन UPSC ग्रुपमधल्या 3 विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतलं. एकाला त्याची स्कूटर आणायला सांगितली. घरी तिनं त्या मुलांना भावनिक करून शंतनूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करायला सांगितलं. तिनं शंतनूचा मृतदेह ब्लँकेट आणि साडीत गुंडाळला. तो विद्यार्थ्याच्या स्कूटरवर ठेवून चौसाळ्यातल्या जंगलात फेकून द्यायला सांगितलं. पण मृतदेह कोणाला सापडू नये आणि आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिनं पुन्हा त्या मुलांसोबत वाघापूर परिसरातलं पेट्रोल पंप गाठलं. तिथून ती मुलांसोबत पुन्हा जंगलात गेली आणि शंतनूच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून तिनं तो जाळून टाकला. इथंच तिचा प्लॅन संपला नव्हता. आपलं बिंग फुटू नये म्हणून तिनं आणखी एक शक्कल लढवली. तिनं शंतनूचा व्हॉट्सअप नंबर आपल्या फोनमध्ये सुरू करून घेतला. त्याचं इन्स्टा आणि फेसबुक अकाउंटही ती आपल्या फोनमधून ऑपरेट करायला लागली. व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती हत्येनंतरही पुढचे 4 ते 5 दिवस शंतनूच्या मित्रांसोबत मेसेजेसवर चॅट करत राहिली. आपण शंतनूच असल्याचं ती मित्रांना भासवत होती. इतकंच नाही तर तिनं स्वतःच्या व्हॉट्सअपवरही शंतनूच्या नंबरवरून मेसेज केले होते. त्याला रिप्लायही दिले होते. शंतनूच्या मित्रांना संशय आल्याचं लक्षात येताच तो लवकरच परत येईल, तो आपल्यासोबत रोज चॅट करतोय असं तिनं त्यांना सांगितलं. त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार द्यायला अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या मित्रांनाही तिनं परत आणलं. आपण पकडले जाऊ नये याची सगळी काळजी निधीनं घेतली होती. त्यासाठी तिचा प्लॅनही योग्य होता. पण शंतनूच्या मृतदेहाशेजारी आढळलेलं शर्टाचं बटण, सारख्याच ब्रँडच्या अंडरवेअर्स, शंतनूच्या मित्रांकडचा फोटो यामुळं निधी गजाआड झाली. मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या तिच्या शाळेतल्या 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आपल्या मुलांना मोठं अधिकारी करण्याचं त्यांच्या पालकांचं स्वप्न होतं. पण मुख्याध्यापिकेवरचा आंधळा विश्वास त्यांच्या मुलांना गुन्हेगार बनवून गेला. यवतमाळमधल्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं
याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.